मुक्काम पोस्ट आवरे, तालुका औरंग, जिल्हा रायगड. नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. संध्याकाळची वेळ आहे, रात्रीचे वाजलेत. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे कामावरून नुकताच सुटलो होतो. एमकेदांचा फोन आला, जायचं आहे म्हटलं एका ठिकाणी आपल्याला. आज पोपटी बनते. पोपटी म्हटलं की मला जरासं उत्कंठ असते ते पोपटीची आणि भारी वाटते. पोपटी म्हणजे कसं गाव लेवलला गेल्यासारखं वाटतं. ग्राउंड लेवलला जाऊन ज्या मजा आहे त्या घेण्यात वेगळी मजा आहे. आणि तुम्हाला आज घेऊन आलो आहे एक गाव आहे आवरे आणि तालुका आहे उरण आणि जिल्हा आहे रायगड. बरोबर आहे ना? ह्या रायगड जिल्ह्यामध्ये असले हे गाव आणि या गावामध्ये आम्ही आता पोपटी खाण्यासाठी आलो आहे. आपले एक गायक आहेत आणि त्या गायकांची गाणी तुम्हाला सुद्धा मी सांगेन कोणकोणती आहेत. आपल्या इथं स्टुडिओला रेकॉर्डिंग होतात, चांगलं गातात. आणि त्या मामाने आम्हाला पोपटीसाठी बोलवलं, सर घेऊन आलं आणि आता आम्ही पोपटी बनवतोय. पोपटी कशा प्रकारे बनवतात हे तुम्हाला दाखवतो. कारण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त करून पोपटी वगैरे या गोष्टी काय बनत नाहीत, पण ह्या ज्या काय वेगळेपण आहे या पोपटीचं वगैरे, त्याचा फ्लेवर कसा असतो, ते काय काय वापरतात ते तुम्हाला दाखवणार आहे छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर चला बघूया आणि ही मजा अनुभवूया, जरा मजा करूया, एन्जॉय करूया. मी ओळख सांगतो तुम्हाला. या दादांचं नाव आहे संतोष ठाकूर. संतोष ठाकूर म्हणून आहेत आणि खूप छान गातात काय. आणि आपल्या स्टुडिओला येत असतात. कोली स्टार स्टुडिओला भरपूर वेळा येऊन गेलेले आहेत. आणि एमके दादा तुम्हाला सांगायचं काय करता कर मी ते एमके दादांना घेऊन आलोय काय. एमके दादांचा फोन आला आणि जायचंय म्हटली पोपटी खायला, त्यामुळे एमके दादांना घेऊन आलोय. अंधार आहे, खुलं आकाश आहे, मस्त झाडी आहे, मागे डोंगर आहेत आणि सन्नाट आहे पूर्ण. म्हणजे शांतता आहे, निरव शांतता आहे. निरव शांततेमध्ये बिचारा तो दादा काय सगळं पोपटीसाठी जे काय सामान लागते ते जमवतोय, म्हणजे जाळण्यासाठी वगैरे ते पालापाचोळा एकत्र करतोय. कारण पोपटी मजबूत शिजणार आहे आणि पोपटीचा फ्लेवरसाठी हा पाला आणला. या पाल्याला काय म्हणतात इकडं? मामोडा. मामोडा. आपल्या भागात काय काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण आम्ही आमच्या इकडे हा मामोडा, तर इकडं मुंबईमध्ये तरी याला मामोडा म्हणतात. मुंबईपासून जवळ आहे उरणपासून, त्यामुळे ह्या गावामध्ये मामोडा म्हणतात या भागामध्ये. तर तुमच्या गावामध्ये ह्या पाल्याला काय म्हणतात ते तुम्ही नक्की सांगा. पाला क्लोजअपमध्ये दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा पाला बघून घ्या काय. तर हा पोपटीसाठी वापरला जातो. याचा फ्लेवर हा मस्त वाटतोय. तर आता पोपटी बनते कशी बघूया आणि चला मजा करूया. बघा आता मामा बनवतात पोपटी. पहिला हा डबा फोडला गेला. डब्यामध्ये हा पाला म्हणजे मामोडा टाकला जातो. डब्यामध्ये मामोडा टाकून नंतर आपल्या पावट्याच्या शेंगा बोला, या तुरीच्या शेंगा बोला, ह्या टाकल्या जातात. ह्या टाकल्यानंतर थोडा मीठ लावायला लागतो. चवीनुसार आपल्या मोठा मीठ बोला, छोटा मीठ बोला. हे कुठलं मीठ वापरताय तुम्ही आता? हे आम्ही मोठं मीठ आहे. मोठं मीठ आहे ना? हां, हे शक्यतो गावा ठिकाणी आमच्या हेच वापरतो मीठ. हां, नंतर टाकली जातात अंडी. मित्रांनो अंडी अंडी आधी ना एमके बोलत अंडी टाकली जातात. अंडी टाकल्यानंतर दाखवतो सध्या. आधी पहिले अंडी टाकून घेतो. याच्या तळाला काय पाला आहे ना? हा, फक्त पाला आहे. तळा पाल्यामध्ये शिजलं जातं हे. अच्छा, एक 25 मिनिटं शिजलं आपल्या आगीवरती ठेवलं जातं. अर्ध्या तासाच्या आतमध्ये होतं. चिकन अच्छा, हे बघा मॅग्नेट केलेलं चिकन आहे ऍक्च्युली. दाखवतो तुम्हाला ओपन करून दाखवा. हे बघा, ह्याच्यामध्ये चिकनची पीस आहेत. हे बघा किती चिकनचे पीस बघा मित्रांनो, किती स्वच्छ आणि सुंदर आणि जबरदस्त वाटायला काय. मॅग्नेट करून ठेवले जातं आणि नंतर याच्यानंतर हे टाकले जातात. अच्छा, हे असंच याच्यामध्ये हा, हे असं टाकले जातात. पहिला बदामाची पानं वापरायची, बदामाच्या झाडाची पहिले बदामाची झाडाची पानं वापरायची. बदामाच्या पानामध्ये ते कव्हर करायचे. हा, हे ऑप्शन आहे, पण आता सध्या शॉर्टकट मध्ये हे केलंय. अच्छा, आता हे टाकल्यानंतर थांबा जरा आधी पूर्ण पॅकेज करतो. म्हणजे फ्लोर टू फ्लोर आहे, म्हणजे प्रत्येक फ्लोर वेगवेगळा असतो. हा, आता पाला टाकला जातो. आता हा पुन्हा एकदा पाला टाकतात. मित्रांनो ही मजा गावाकडे जी आहे ना ती कुठंच नाही. त्या दिवशी म्हणून तर एवढ्या दूर तुला बोलवलं ना आपण जाऊया चल. याची टेस्ट आहे ना ते इतर कुठं तुला नाही भेटला. हॉटेलवर करून देतात पण हे वेगळंच आहे. आता किती सुगंध सुटला त्या पाल्याचा ना. मस्त 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 स्मेल सुटला त्याचा. खूप सुंदर स्मेल येतो मित्रांनो आणि भारी वाटतंय. गाव लेवलला जाऊन अशा गोष्टी करण्यात जी मजा आहे ना ती सिटीमध्ये नाही, शहरामध्ये नाही आहे. काम काय आयुष्यभर आहे. लोक दादा इथं गावा ठिकाणी खायला येतात पोपटी. पोपटी बोलल्यानंतर हा बघून घ्या मित्रांनो, तुम्ही देखील ट्राय करू शकता काय. त्याला फोन केल्यानंतर लगेच त्यांनी तिथे ऑफिसरला ज्याला सांगितलं की मी जाणार आहे
आणि लवकर निघून आला. त्याला पोपटी बाई खायची होती. पोपटी कशी बनते काय बनते. माझा हा सेकंड टाइम आहे. मी पण आता ॲक्च्युली आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो ह्या गोष्टी जास्त बनत नाहीत आपल्याला माहिती आहेत, पण ह्या रायगड पनवेल म्हणा किंवा महाडमध्ये सुद्धा बनत असेल ना ह्या कोकण या पट्ट्याला खूप या बनतात या गोष्टी. रायगडच्या काय जास्त उरणमध्ये हा कारण इकडे मी बघितलं बरेचसे लोक स्पेशली पोपटी खाण्यासाठी स्पेशली पोपटी खाण्यासाठी काही लोक खूप खूप दूरपर्यंत येतात. त्या दिवशी मी आता गेले दादा काय वार होता आपण बुधवारच होता ना त्या दिवशी. बुधवारी होते ना. महाराष्ट्र जिल्ह्याचे म्हणजे 36 जिल्ह्यांचे अधिकारी इथं 40 म्हणजे सर घेऊन आलेले इथं. अरे बापरे. त्या लोकांना 9 डबे मी पोपटी बनवून दिले त्यांना. बघा मित्रांनो ते त्यावेळेस बोलत होते आपल्याला, पण ते आपल्याला जमत नव्हतं. 36 जिल्ह्यांचा अधिकारी आहे ना तो मेन, तो आलेला इथं. हे बघा आता परत हे परत चिकन टाकले जातं. चिकन टाकून झाले, आता पुन्हा पाला टाकतो आणि पॅकिंग करतो आणि बनवायला सुरुवात. ओके. मामोडा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काहीतरी बोललं जातं. आमच्या इकडे मामुडा हे बोलतो. आमच्या इकडच्या या मामुड्याचा वासन आहे वेगळाच आहे. बघा ना फ्लेवर किती मस्त सुद्धा आहे. दुसरीकडे असतो ते प्रत्येक मातीला पण हे आहे ना, है ना, वासाचं. मातीचा पण हेच आहे. मामा आता टाकते काटे म्हणजे पॅक करता वरती खुला आकाश, निरव शांतता नाही. काय आणि इथं बनते पोपटी काय. ही बघ आमच्या यदुंची तिथं यो दिसतं मधला कोणचे त्यांची पण मांग माचीच बघ. मधला घर मला दाखवतो. मध्ये मध्ये दाखवा लागतं. आमच्या आई एकविरा बीटचे मालक हा त्यांना पण घ्या ना. आणि हा दादा तुमची ओळख सांगा. योगेश पाटील, मी आई एकविरा बीट्सचा ओनर. अच्छा एक बँजो पत्ता का नाही. अच्छा अच्छा बँजो, सुंदर बँजो होता साऊंड, काय. हा साऊंड सिस्टम आहे त्यांची मंडप, स्वतःची. मंडप डेकोरेटर सगळा पण ऑर्केस्ट्रा आहे. जास्त ओळख त्यांची बँजो. जो बँड आहे ना बँड, अच्छा. तुम्ही एकदा ऐका कधी. त्यांचे युट्यूबला पण आहेत. युट्यूबला असेल तुम्ही लिंक सांगा मित्रांनो. यांची सुद्धा मी लिंक टाकतोय खाली या व्हिडिओच्या, तर तुम्ही नक्की यांचे व्हिडिओज वगैरे बघा. काय तुम्हाला सुद्धा तुमची बँजोची आठवण येईल, तुमचे जुने दिवस आठवतील. काय तुम्ही देखील खूप कुठल्या ना कुठल्या खेडेगावातून असालच जे माझे ब्लॉग बघतायत ते. काय आणि आता पोपटीचा डब्बा जो आहे तो पुरेपूर भरलाय, मस्त पाण्याने पुरेपूर भरला जातो. तर मग त्याच्याने मग हे नाही होणार. काय त्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला कुठं बघायला भेटणार आहेत बघा. माझ्या चॅनलवरती किती भारी भारी दाखवतोय, तुम्हाला बघून घ्या एकदा. काय गावाकडची मजाच वेगळी असते. गावाकडची मजाच वेगळी. या गोष्टी विकत घेता येत नाहीत मित्रांनो. या गोष्टी कमवाव्या लागतात, या गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. या गोष्टीसाठी ती माणसं जपून ठेवणं गरजेचं आहे. जी आता आमच्या सोबत आहेत ती माणसं खूप चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत मित्रांनो. काय आणि हे आता आता तुम्हाला दाखवतोय. ही बघा पूर्ण माल भरलाय. काय खाली हा पाला आहे, त्याच्यावरती आहे काय टाकले आता त्याच्यावरती आपण ते शेंगा टाकले नाही, शेंगा टाकले, अंडी टाकले, शेंगा आणि टाकल्या, चिकन टाकलं. त्याच्यानंतर अंडी टाकली, त्याच्यानंतर चिकन टाकलं, त्याच्यानंतर पाला टाकला, त्याच्यानंतर मीठ वगैरे हे सगळं मीठ मिरची मसाला जे काय आहे ते तुम्ही बघितले आता. आणि इकडे बघा एवढा आणि इकडे बघा ह्या माल आम्ही मोठा तयार करून ठेवलाय का हा जाळण्यासाठी. कारण तो एकदा जर जळायला लागला तर हे बघा इकडे पण ढीग रचून ठेवलाय आम्ही. ह्या दादाने ते ऍक्च्युली स्पेशली हा डबा दादा ह्या दादाने सगळा तो माल तयार करून ठेवलाय हा जाळण्यासाठी. काय कारण एकदा पोपटी लागल्यानंतर पॅक केलेला आहे. डबा पॅक झालाय आता मित्रांनो. काय बघू शकता. आणि आता डबा घेऊन मामा चाललेला आहे तिकडे. आता यमके दादा आहेत, आपले सर आहेत. काय सुशील म्हात्रे सर आपले आहेत जे कीबोर्ड माझ्या गाण्यामध्ये बघत असाल तुम्ही. सुशील म्हात्रे सर प्रत्येक गाण्यामध्ये माझ्या कीबोर्ड आर्टिस्ट कीबोर्ड वाजवतात. सर क्लासिकल सरांचं झालेलं आहे. आता हे बघा इकडे आम्ही डब मारलेले ही पोपटी बघू शकाल. आता ज्या डब्यामध्ये वापरले उद्घाटन होणार आहे. हा बाबा डॉगे आला डॉगे आला डॉगे आला. तर टाकू काय. हा सर 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 बॅटरी टाकून इकडे टाकतात त्याच्यावर. आता हा पाला टाकला, पाला टाकून डबा पूर्णपणे झाकून घेतलेला आहे. याचे उपर घातले दाना आई वाढली किती बघा. मोजून 25 मिनिटं सर शिजलं जाते.
25 मिनिटामध्ये शिजते काय? 25 मिनिटामध्ये 9 मिनिटं म्हणजे 9-10 झाले समजा. 9-10 झालेले आहेत आता. हे बघ 9 चला आता पोपटीला बघ नाही ते बघ 9 त्या गोष्टीसाठी काय मला दिसता येईल कसं बघतो, जरा थांबा, मी बॅग बिग लटकवूनच आलोय ना. काय झालंय, मला खूप या गोष्टीची उत्कंठा होती की ह्या गोष्टी आपण कधी बघितलेल्या नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण वावरतोय, फिरतोय, इकडे तिकडे लहानपणी गेलेलं आहे आणि ह्या मामाच्या गावाला जाऊन गोष्टी आपण बघायचो. ह्या गोष्टी मामाच्या गावाला सुद्धा आम्ही बघितलेल्या नाहीत, कारण की आमच्या भागात हे कधी झालंच नाही. त्यामुळे या गोष्टी आम्हाला आता इकडे बघाव्या लागतात आणि त्या गोष्टीची मजा घ्यायची. बघा लागलेली आहे आता. पोपटी लागलेली आहे, काय सुरुवात झाली. पोपटी लागली. चला तुम्हाला देखील दाखवतो. वा, आवाज काढशील ना. अरे जरा काठी लांबतो तिकडे. तू डोकोलेसाठी कॅमेरामॅन भेटलाय आम्हाला एक मस्त कॅमेरा करतोय तो. पाठी लक्ष द्या. हा आहे घ्या. तिकीट नाही ते जास्त, तो नाव तापा असेल. ते कर येऊ माझं तापलंय जास्त तापते ना, प्लास्टिक असते ना ते. अभि तू आता जा पटक्यात 10 वाजायच्या आज मला एक बियर आण. नेमके तर हात फक्त खाली घ्या ना, भारी वाटल तर. फोटो काढ. एक नंबर. ताडपत्री पण बघा बाबू. काय आहे हाय येईल घेऊन तू किंवा पेपर असले तरी जमतं. नाही ना आहे का आताच मी काढली पेटी करताना आहे. आम्हाला राख होईल नाही पेंडा काय. जो आहे ना अजून हो तो आहे तो तो तिथं आहे तो बघ. तीन. चांगली आहे, घेतली असती पण. ऍक्च्युली मित्रांनो काय माहिती आहे का, ही शिजणं पण तितकंच गरजेचं आहे. काय हा पाला कंटिन्यू जळतोय, हे सगळं वडून साईडचा फक्त वर सगळीकडचा बघू साईडचा. आग आपली जेल नाही पाहिजे काय. उरण तालुक्यामध्ये आहे मी आता. समजला नाही. उरण तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये. लय कार्यक्रम करता तुम्ही. जाम झालं हे. तुमचं कार्यक्रम लय चाललंय. एवढंच होता ना, नंतर कमी आहेत नंतर. उद्या काय सुट्टी आहे. उद्या यांची वॉशन व्हावाची आहे आमची इथे, म्हणजे प्लॅस्टर करायचे आहे. काय झालं संध्याकाळी आहे संध्याकाळी म्हणजे मी 3-1 वाजता निघाल 3-3:30. आता मित्रांनो पोपटी शिजली या पूर्णपणे असं वाटतंय, कारण की भरपूर वेळ हा जाळ चालू होता. तब्बल 30-35 मिनटं लागली, कारण की पुरेपूर जळणं देखील तितकं गरजेचं आहे. आता बघत असाल धूर निघतो त्याच्यामधून आणि आम्हाला आता उत्कंठ लागली की कधी एकदा पोपटी बाहेर येते. आणि मामा आता पोपटी काढण्याच्या प्रयत्नात आहेत. तो डबा जो आहे तो बाहेर घेण्याचा प्रयत्न चालू आहे काय. आणि फायनली आता तो क्षण आला आहे, पोपटीतून जाळ धूर सगळं काय एकत्रच निघत आहे असं वाटतंय. आला रे आला वासाला. काहीतरी वास यायला लागलाय. इकडे तालपत्री तो डबा आहे ना, भारी वाटतंय. ह्या गोष्टी मित्रांनो कशा आहेत ना, हे बघा आता डबा घेऊन तिथे मस्त वरती ना. काय. या, चला कुठं बसता तिथे बसताय वरती. तर आता बंद करा. हां ओके ओके. थंड झालं मग तू शकतो. अक्षरशः खमंग वास सुटलाय. खमंग म्हणजे बघ बघ बघ. क्या नजारे, क्या खाऊन बघ ते ठेव आता. एवढं सुंदर झालं मी खाऊन पाहिलं. खाऊन बघ ना आता. बघितलंय एक ते आता नंबर झाले म्हणतात. थोडा वेळानंतर परत कर खायला सुरुवात कर. गरम आता मी मित्रांनो ब्लॉग इथंच एंड करणार आहे. का माहितीये, आता एकदा हे खायला चालू झाल्यानंतर ना आम्हाला मोह सुटणार नाही. त्यामुळे या पोपटी खायला थंड आणि हे थंड झाल्यानंतर सुद्धा एक वेगळी चव येते. आणि खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद तुमचे, कारण की आम्हाला हे तुमच्यामुळं ह्या गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या आणि या गोष्टी आता खायला भेटणार आहेत. तर सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचे आभार काय. आणि आवरे गावच्या या लोकांनी ही जी सोय केली एक नंबर. थँक्यू सो मच, खूप खूप आभार काय. चला तर मग पोपटी खायला या. चला आजचा एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की सांगा मित्रांनो. आणि तुमची रजा घेतो आणि थोडासा एन्जॉय करतो. चला बाय बाय, टाटा, सी यू, गुड नाईट, काळजी घ्या. असं काय करता.